मार्च महिन्यामध्ये आम्ही जो बेमुदत संप केला होता 7 दिवसाचा, त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपल्याला जुनी पेन्शन लागू करू। त्यावेळेस समिती नेमली, 3 महिने झाले, अहवाल दिला नव्हता। नंतर आता अहवाल प्राप्त होऊनही आम्हाला जुनी पेन्शन देण्याचं जे आश्वासन आहे हे सरकार पूर्ण करत नाही। त्या निषेधार्थ जुनी पेन्शन मिळणं आणि त्याचसोबत 17 मागण्या ज्या आहेत कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठलीही जीवाची पर्वा न करता अहोरात्र शासनाची सेवा करतो कर्मचारी, परंतु त्याच्या भविष्यात त्याला अंधारात आहे भविष्यात, त्या भविष्य अंधारातून उजेडात आणण्यासाठी जो संघर्ष आहे तो आमच्या कर्मचाऱ्यांचा आहे। हा एक आक्रोश आहे। जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत हा आक्रोश शांत होणार नाही। जर आम्हाला जुनी पेन्शन दिली नाही तर मग शासनालाही वेगळा विचार करावा लागेल। आमच्या प्रमुख मागणी ही आहे की जुनी पेन्शन, जी ओल्ड पेन्शन स्कीम आहे ती आम्हाला लागू करावी आणि जी नवीन पेन्शन स्कीम आहे NPS ही रद्द करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि ह्या प्रमुख मागणीसाठी आणि यासोबत इतर 17 मागण्यांसाठी सुद्धा आम्ही यापूर्वी आंदोलन केलं होतं। मार्चमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं। त्या आंदोलन आमचं 8 ते 7 दिवस चाललं। त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री महोदयांसोबत आमच्या ज्या वरिष्ठ संघटना आहेत, आमची समन्वय समिती आहे, त्यांची बैठक झाली। त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ह्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, म्हणून आमच्या सर्व ज्या घटक संघटना आहेत त्या घटक संघटनांची दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक झाली होती मुंबई येथे। आणि या बैठकीमध्ये सर्वांनी निर्धार केला की आपण 8 नोव्हेंबर या दिवशी माझे कुटुंब माझी पेन्शन या शीर्षकाखाली सर्वांनी आपली जी काही जिल्हा मुख्यालयाची कार्यालय आहेत, कलेक्टर ऑफिस आहे, तिथे मोर्चाचं आयोजन करायचं आहे। आम्ही त्या दिवशी मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि आमच्या संघटनेने आज आम्हाला आव्हान केलं आहे की 14 डिसेंबर आज जी 14 डिसेंबर 2023 आहे त्या दिवसापासून आपण बेमुदत संप पाळणार आहोत आणि आम्ही हा संप पाळतो। आता जिल्ह्यातील जेवढे कर्मचारी आहेत, म्हणजे महसूल संघटना असतील, जिल्हा परिषद संघटना असतील, नर्सेस संघटना असतील, कृषी संघटना असतील, अगदी कोषागार कार्यालयातील कर्मचारी आहेत, आपल्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी आहेत, ते सर्व संघटना सगळे कर्मचारी आज ह्या संपात उतरले। अगदी तलाठी संघटना आहेत, ग्रामसेवक संघटना आहेत, त्यासुद्धा या संपामध्ये सामील आहेत।